यार ह्याची निघत नाही तिकडून. होय निघते ना. अरे याला सांग घ्या कर्नाटक वाल्याला. मग कशाची निघते आडवा लावलाय पुढे गाडी कर्नाटक या तिकडं. तिकडनं घ्यायला सांग गाडी. थांब याला जाऊ दे पहिला कर्नाटक वाल्याला. वळतो इकडे. मला नाही माहिती होते एवढे धुके असतील, भरपूरच धुके आहेत. नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो मंडळी, आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये. म्हणजेच मित्रांनो, देवगड ते अक्कलकोट आपला असा एस टीचा प्रवास आज असणार आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने आज आपण प्रवास सुरू करत आहोत देवगडमधून डायरेक्ट अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. बघू शकता स्वामींचं मागे मंदिर आहे. स्वामींच्या पाया पडलो आणि प्रवासाला सुरुवात केली त्यांच्याच दर्शनाला जायला, म्हणजेच अक्कलकोटला. आपण जाऊ एस टी डेपोमध्ये. आपला टोटल प्रवास आजचा 420 किंवा 415च्या आसपास असेल. तर मंडळी, सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आपण आलेलो आहोत देवगड बस स्थानकमध्ये. बघू शकता देवगडचं बस स्थानक कसं आहे. टोटल 7 फलाट आहेत. 1 पासून चालू झालेले आहेत आणि इथे 7 फलाट आहेत. बघू शकता छानरित्या असं देवगडचं बस स्थानक बनवलेलं आहे. 6:45 आपली गाडी असणार आहे इथूनच. आता वाजले 6:30, 15 मिनटं आहेत. अजून गाडी आलेली नाही आहे. बस स्थानक मस्तपैकी एकदम झालेलं आहे. तो मंडळी, पहिली गाडी देवगडवरूनही सुटत आहे. आता मी 6:30ला जेव्हा आलो ना, तेव्हा ही पहिली गाडी सुटली. देवगड फोंडा आणि पुढे असं काहीतरी होतं, ते पटकन बघितलं नाही, गाडी लगेच सुटायला आली म्हणून. मी आल्यापासून ही पहिली गाडी सुटली आहे देवगडवरून. आधी सुटले असतील माहिती नाही, पण 6:30ला आलो तर ही 6:30ची एक पहिली गाडी सुटली. सो मंडळी, आलो आहे देवगडला. आपला स्वामींचा प्रवास आज चालू होणार आहे आणि दादांकडे चहा प्यायला आलो आहे. तर स्वामींचं मंत्र देखील लावलेलं आहे दुकानात. पण भारी वाटतं आहे. सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन होतं आपलं. चला चहा पिऊन घेऊया. सो मंडळी, बघू शकता इथे टायमिंग दिलेला आहे 6:30ची देवगड शिरगाव आणि त्याच्यानंतर आपली लागलेली आहे 6:45 देवगड अक्कलकोट. त्याच्यानंतर विजयदुर्ग देवगड 6:54 म्हणजे आपली गाडी लागलेली आहे 6:45. सो मंडळी, बघू शकता देवगड आग्राला भेटलेली राजमाता जिजाऊ गाडी अशोक लेलँडची पहिलीच गाडी आहे ही. देवगड रत्नागिरीला जाणारी 3x2 अशा कॉम्बिनेशनमध्ये. बघू शकता देवगड ते रत्नागिरी. आत्ताच आपण राजमाता जिजाऊ यांच्या बसबद्दल बोलत होतो आणि अशोक लेलँडची बस देवगड आग्राला भेटलेली आहे. एक नंबर वाटते ना बस. सो फायनली मित्रांनो, फलाट क्रमांक 1ला आपली गाडी लागलेली आहे. ती म्हणजे देवगड अक्कलकोट. हीच गाडी ना आषाढी एकादशीला जादा गाडी म्हणून वापरत होते. गाडीचा नंबर आहे MH14LX8927. आपल्या देवगड आगरचीच गाडी आहे, देवगड ते अक्कलकोट. सो आपला प्रवास असणार आहे, तुम्हाला लगेच सांगून ठेवतो मी. सो आपला प्रवास चालू होणार देवगडवरून गाडी जाणार आहे ही नांदगाव मार्गे तराळे, गगनबावडा, कोल्हापूर, सांगली, सांगोला, पंढरपूर, सोलापूर, लास्ट स्टॉप आपला अक्कलकोट. सो आपला प्रवास चालू होतोय देवगडवरून. आपल्या चालक दादा आणि वाहक दादा आपल्या गाडीला हार लावत आहेत. अशी सेवा गाडीची झाली पाहिजे. बोर्ड सोड असा झाकला गेला आहे. ठीक आहे, चला हार जर आपण लावतोय तर थोडंसं काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला. चला मंडळी, गाडी आपली निघालेली आहे देवगड बस स्थानकमधून. चला फायनली आपला देवगड ते अक्कलकोट प्रवास सुरू झाला आहे. आता आपण सगळा जे शूट करणार आहे तो वाईड अँगलला शूट करणार आहे, कारण की 1x ठेवलं ना सकाळच्या वेळेला तर एवढा अँगल आपल्याला दिसेल. म्हणून आपण जे काय शूट करणार आहे ते वाईड अँगलला. थोड्या वेळाने मस्तपैकी सूर्यदेव आपला आला आहे ना, क्लिअर आपल्याला दिसणार आहे. चला बाय बाय देवगड. सो मंडळी, या गाडीला ना जास्त बुकिंग नव्हती आपली देवगडपासून. मी भरपूर वेळा बघत होते. मला खूप हा रूट ना खूप आधीच करायचा होता, पण हा रूट राहून गेला. पण आज मला स्वामींनी शेवटी बोलवलंच. ही गाडी जास्त बुकिंगला नसते, तर उद्या आहे आपली गुरुपौर्णिमा. तर बोललो चला आज आपण स्वामींच्या दर्शनाला जाऊया. आणि ही गाडी आहे ना जास्त लोकलमध्येच भरते. आता तुम्ही बघू शकता देवगडपासून गाडी निघाली आहे. लोकलचे एवढे पॅसेंजर बसलेले आहेत. बघू आता, कोणी काही सांगली आहे, कोणी कोल्हापूर आहे, कोणी अक्कलकोटी आहे. मी अक्कलकोटवाला आहे. असे पॅसेंजर येतात या गाडीला.
पण सीझनला ही गाडी फुल अँड पॅक असते ऑनलाईन पण. तर काही पाहू शकता लोकलला भरपूर पॅसेंजर या गाडीला भेटत आहेत, पण बुकिंग नाही आहे. सो मंडळी, ही जेव्हा देवगडवरनं गाडी सुटते ना 6:45 तेव्हा ही गाडी जामसंडे, टेंबवली नाका, तळे बाजार, शिरगाव अशी करत ही गाडी जाते नांदगाव फाट्याला. आणि नांदगाव फाट्याला ही लेफ्ट मारून राष्ट्रीय महामार्ग 66ला लागते. तर म्हणजे 7:33 गाडी आली तळे बाजारला. सो मंडळी 8:15 आपण आलो आहोत नांदगावच्या फाट्याजवळ. बघू शकता नांदगावच्या फाट्यावरनं गाडी आपली आली त्या साईडून, तिथून अशी ब्रिजचा टर्न मारून गाडी या साईडला थांबलेली आहे. 8:15 नांदगाव तिटा, नांदगाव फाटा देखील आपण बोलतो याला. तर बघू शकता मित्रांनो, गाडी आली आपण इकडे, आपली गाडी इथून आली, गोल फिरली आणि आता लागली गाडी राष्ट्रीय महामार्ग 66ला. 8:15 आपण सोडलं आहे नांदगाव. तो मंडळी पाहू शकता गाडी लागलेली आहे राष्ट्रीय महामार्ग 66ला. आता ना ही गाडी जाणार तराळ्याला राईट मारून जाणार वैभववाडी, आणि ही वाया गगनबावडा करून जाते गाडी कोल्हापूर मार्गे आपल्या अक्कलकोटला. आपल्याला आता सगळा गगनबावडा घाट देखील बघायला भेटणार आहे, ते पण पावसाच्या वातावरणामध्ये. तो मंडळी 8:23 आणि गाडी आपली आली आहे कासारड्या तिट्यावर. पाहू शकता आपण लेफ्ट मारून जातो माझ्या गावालाच, म्हणजेच फणस गावाला. आपण नेहमी कासारड्या तिथे दाखवत असतो, बघू शकता. इकडे आपलं फणसगाव, विजयदुर्ग आणि इकडे तराळा. चला मंडळी, 8:25 आपण गाडी आणि आपली गाडी आलेली आहे तराळा ST डेपोमध्ये. परफेक्ट 8:25. सो फायनली मित्रांनो, माझ्याच गावाला म्हणजे तराळ्याला आपण आलेलो आहोत. बघू शकता हा आहे तराळ्याचा ST डेपो आणि आपली ही गाडी, आपला ST डेपो. गाडीनं ॲक्च्युली देवगडवरनं लेट निघाली, कारण की शाळेची मुलं पण असतात ना, त्याच्यामुळे थोडीशी गाडी लेट झाली पण आणि लेट निघाली पण. बघू आता तराळ्यात आपली व्यवस्थित पोचलेली आहे टायमावर. आता इथून जाणार आपण वैभववाडीला आणि गगनबावडा मार्गे आपण जाणार कोल्हापूर करत अक्कलकोटला. 46 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आपण तराळ्यातून निघालो आहे वैभववाडीच्या दिशेने.
देवगड ते परळा असे टोटल 43 किलोमीटर असे अंतर आहे. आणि बघू शकता वेलंकणी पण आलेली आहे, गोव्याची क्वीन. चला आपण निघालो वैभववाडीच्या दिशेने. वैभववाडी आहे इथून 14 किलोमीटर. तर मंडळी 8:57 फक्त 2 मिनटं गाडी उशिरा झाली. 8:55चा टाईम वैभववाडीचा आहे. काय करतोय? तो गाडी आलेली 8:57 वैभववाडीच्या ST डेपोमध्ये. इथे डॉक्टर सो मंडळी इथून जे आता आपल्या व्हिडिओचं खास आकर्षण असणार ते म्हणजे गगनबावडा घाट. तो इथून लेफ्ट मारून गाडी जाणार गगनबावडे मार्गे. डीएम स्वतः डीएम जरा काल गेलं असतं हे कर घेऊन दे जरा. तो मंडळी या चेकपोस्ट नंतरच ना आपल्या करोळ घाटाला म्हणजेच गगनबावडा घाटाला सुरुवात होते. आणि आता आपण आनंद घेणार तो म्हणजे गगनबावडा घाटचा. चांगला त्याचा हा पूर्ण परिसर.
मंडळी बघू शकता आपण गगनबावडा घाट अर्धा चढलेलो आहे आणि खाली एवढ्या खोरीमध्ये पूर्ण असं धुक्याने ते भरलेलं आहे. आपण जेवढं डोळ्याने आकर्षण बघतोय ना तेवढं कॅमेऱ्यात काही होत नाही आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. पूर्ण असा गगनबावडा घाट हा धुक्याने भरलेला आहे, पाहू शकता. आणि आजूबाजूला ना असे छोटे छोटे धबधबे असे चालू झालेले ते बघू शकता. पूर्ण धुक्याने भरलेला आपला हा गगनबावडा घाट. बघू शकता बाहेर तर अजिबात काय दिसत नाही, एवढे धुके आहेत. आणि अशा धुक्यातून आपण प्रवास करत आहे तो म्हणजे एस टी महामंडळाच्या गाडीने, आपल्या लालपरीने. समोर पण धबधबा चालू झालेला आहे. गेला अजून आहे ना पुढे. तो म्हणजे बघू शकता लेफ्ट साईडून तो जी आपला सह्याद्री आलेला आहे त्या सह्याद्रीवर ना असे छोटे मोठे धबधबे चालू झालेले आहेत. आहे ना वरती, अजून 4 किलोमीटर बाकी आहे. बघा समोरच्या गाड्या येतात ना, हेडलाईट लावून येतात. समोरला लालपरी बघा दिसत पण नाही, एवढे धुके आहेत. एकतीच आहे. हे बघा हे बघा हे बघा, हे एक नंबर ना. मंडळी खरं म्हणजे हाच अनुभव घ्यायला ना आपण गगनबावडा घाटामध्ये येतो. बघा ना समोरनं तुम्हाला गाडी दिसत नाही, त्यातून आपले चालक दादा रस्ता काढत काढत गगनबावडा घाट चढत आहेत. बाहेर तर पूर्ण ब्लाइंड एरिया झालेला आहे. हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कोकणात यायचं आहे आणि गगनबावड्यात प्रवास करायचा आहे. मला नाही माहिती होते एवढं धुके असतील, भरपूरच धुके आहेत. बघा असे छोटे मोठे धबधबे चालले. मी बोललो 9 वाजले आहेत तर ऊन आला असेल, एवढे धुके नसतील पण भरपूरच आहेत. बघा समोर पण एक धबधबा आहे छोटासा, जवळ आल्यावरच आपल्याला दिसतोय. धुक्यामुळे नाही नाही ते येत आहेत, कव्हर होत आहेत. आपल्याला वाहक दादा बोलत आहेत बाजूला धबधबे आहेत ते कव्हर कर.
हे जे सगळे धुक्यात ना मित्रांनो पावसाचे ढग आहेत हे आपल्याला डोंगर माथ्यावर दिसत आहेत. बघू शकता गगनबावड्याचा हा 1 नंबरवाला टर्न. हे बघ आवाज येता का? आहेत ना? सुंदर. अय्या. जाऊ दे सरळ. चला 10 मिनिटं थांबणार आहे. पुढे जाणार आहे. काचा ओढून घ्या. आलेलो आहोत गगनबावडा ST स्टँडमध्ये. बघू शकता सर्वीकडे असं धुके पसरलेले आहेत. गगनबावडा घाटमध्ये तर काहीच दिसत नव्हतं, एवढे धुके होते. आणि या धुक्यांमधून आपण प्रवास करत आलो आहोत गगनबावडा ST डेपोमध्ये. बघू शकता संपूर्ण परिसर हा धुक्याने गजबजलेला आहे. आणि हे आपली इथे ST लागलेली आहे. इथे आपली हिरकणीसुद्धा आलेली आहे. सो मंडळी हवा पण ना एकदम थंड सुटलेली आहे. ते तुम्ही वारे तुम्हाला मागून दिसत आहेत, मला जे डोळ्याने दिसतं आहे तुम्हाला कॅमेऱ्यात नाही दिसूच नाही शकत. तुम्हाला अनुभव घ्यायला इकडे यावंच लागेल. असले बघा ना वारे वाहत आहेत. हे सगळ्यात ना हे पावसाचे ढगच आहेत. आपण आता घाट माथ्यावर आलेलो आहोत. इकडूनच ना गगनगिरी महाराज यांचं इथे मठ आहे. इथूनच रोड जातो. मला असं वाटतं 1-2 किलोमीटर आहे. मंडळी पणजी महाबळेश्वर गाडी आलेली आहे. 9:35. चला आता पाऊस पण चालू झालेला आहे आणि मला ना इथे येऊन मला बरं वाटतं आहे. जरा धुक्यातून आपण प्रवास करतो आहे. आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर सुद्धा पाणी लागलेलं आहे. चला थोडंसं आता नाश्ता करूया. 5-10 मिनटं गाडी थांबणार आहे. नाश्ता करूया आणि आपल्या प्रवासाला म्हणजेच अक्कलकोटच्या प्रवासाला सुरुवात करूया. कोकणातलं अजून आलेलं नाही. हे आपलं जरा साफ कर. तंबाखू लाव काहीतरी. दिसाना झालं काहीतरी. तो मंडळी गगनबावडा सोडल्यानंतर पाऊस एकदम चालू झालेला आहे आणि बघू शकता रोड पण खराब आहे. आणि याच खड्ड्यातून आपले चालक दादा व्यवस्थितरित्या गाडी चालवत आहेत. बघा केवढे मोठे मोठे खड्डे आहेत. त्यात गगनबावडा सोडल्यापासून पाऊस चालूच झालेला आहे. आता आपल्याला देवगडपासून पाऊस भेटला नव्हता. तो मंडळी जसं आपण आता कोकण पट्टा सोडतो आहे आणि कोल्हापूर मार्गे घाट चढतो आहे तसं आपल्याला आता इथे आपल्याला ऊसाची शेती बघायला भेटते. पाहू शकता बाजूला भरपूर अशी ऊसाची शेती केलेली आहे. आणि घाटावरती ऊसाची शेती भरपूर प्रमाणात केली जाते. बघा केळीची झाडं पण भरपूर आहे तिकडे वरती ना. बरोबर. आपल्यासोबत दादा पण आहेत ना, ते सुद्धा अक्कलकोटला जात आहेत. ते आपल्याला माहिती देतात इकडची. मध्ये मध्ये सांगत असतं. काय दादा नाव तुमचं? ओके. तुम्ही कुठे चाललात? ते दादा पण आहेत माझ्यासोबत. अक्कलकोटला जाणार आहे आणि आमचा प्रवास हा पूर्ण एंड टू एंड असणार आहे म्हणजे अक्कलकोटला. दादा मध्ये मध्ये मला तेच माहिती सांगतात की काही नाही काय आहे नाही. ते साखर कारखाना पण मध्ये मागे गेला. तुम्ही शूट केला नाही. हां तुम्ही शूट केला नाही. बघू कधीतरी येईन. आपला प्रवास असणार आहे तिकडे. कधी तुम्हाला दाखवीनच मी.
अरे बघ रे बाबा आवाज येईल हा. एवढी कशाला गडबड? सावकाश चला की मावशी. सो मंडळी 12:05 आणि आपण आलेलो आहोत कोल्हापूरच्या ST स्टँडमध्ये. बघू शकतो 12:05 झालेले आहेत आणि टोटल आपला 135 किलोमीटरचा प्रवास इथे कोल्हापूरला पूर्ण झालेला आहे. सो मंडळी फलाट क्रमांक 7ला आपली गाडी लागलेली आहे. बघू शकता फलाट क्रमांक 7 जिथे पंढरपूर सोलापूर अशा गाड्या लागतात तिथे आपली गाडी लागलेली आहे. 12:05 135 किलोमीटर पूर्ण झाला. आणि मगाशी तुम्हाला मी नांदगाववरनं निघालो ना तेव्हा सांगितलं राष्ट्रीय महामार्ग आपण 66ला लागलो आहे. तो फक्त तराळापर्यंतच आहे. तराळानंतर आपण राईट मारून 166G अशा नॅशनल हायवेला आपण लागलेलो आहे. म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 166G. चला कोल्हापूरला आलेला आहे. 8927 गाडीचा नंबर बघून घेतला पाहिजे. आता एवढ्या भरपूर गाड्या लागलेल्या आहेत कोल्हापूरला आपल्याला समजणार नाही आपली गाडी नक्की कुठे लागली आहे. मस्त आहे कोल्हापूरचं बसस्थानक हे. आत्ता जस्ट एक मालवण गाडी निघाली कोणती ती मला कळली नाही लगेच इथून निघाली. कोल्हापूरवरनं आपण महालक्ष्मी मंदिराजवळ पण जाऊ शकतो. टोटल 1.5 किलोमीटर आहे. रेल्वे स्टेशनसुद्धा 1.5 किलोमीटर आहे कोल्हापूरचं. आणि ज्योतिबाला जायचं असेल तर 15 ते 20 किलोमीटर आपल्याला इथून जावं लागतं ST डेपोवरून. असा आपल्याला कोल्हापूरवरनं मार्ग आहे. तर आता मित्रांनो कोल्हापूरवरनं 5 मिनटं गाडी थांबून आपली निघालेली आहे. आता यानंतर आपला नेक्स्ट स्टॉप असणार तो म्हणजे सांगली, त्याच्यानंतर सांगोला, पंढरपूर करत आपण जाणार अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. चला 12पर्यंत आली गाडी कोल्हापूरला. मला असं वाटलं 1पर्यंत येईल गाडी पण 1 तास आहेच गाडी लवकर.
जाऊ दे, चल तिकडं. बसतात नाही गाडी. घर कुठे तिथंच लावायची, बाजूलाच आहे पण. ते पाटील. चला मित्रांनो, 1:32 झालेले आहेत आणि आपण सांगली बसस्थानकमध्ये आलेलो आहोत. हळदीचे शहर म्हणजेच सांगलीमध्ये. मंडळी 2:07 झालेली आहेत आणि आपण आता मिरज एस टी स्टँडमध्ये आलेलो आहोत. मिरज एस टी स्टँडमध्ये आत येतात ट्रॅफिक जाम झालेलं आहे. पहिल्याकडून जाणाऱ्या आणि येणाऱ्या एकाच ठिकाणून गाड्या जात आहेत. बागलकोट पिंपरी. तर मंडळी आता मी काय खाली उतरत नाही मिरज बसस्थानकमध्ये, कारण की ट्रॅफिक एकदम जाम आहे आणि खाली बघू शकत चिखल किती आहे. आणि आपल्याला लवकर गाडी इथून काढायची आहे. ऑलरेडी गाडी उशिरा झालेली आहे. बघू शकता गाड्यांच्या रांगाच रांगा आहेत. आता मी तुम्हाला गाडीत बसूनच मिरज बसस्थानक दाखवतो. मिरज बसस्थानकमध्ये गाडी भरायची वांदे झालेली आहेत. आपल्याला जागाच नाही. थांब ह्याला जाऊ दे पहिला कर्नाटकवाल्याला. ओढतो इकडे. बघ ए पाठी बघ. जाऊ दे, तुला मगाही सांगतो ना, जाऊ दे मागं. चल. असे मिरज बसस्थानकमध्ये हा प्रॉब्लेम होत असतो. हा ना, त्यांनी टाकली खोली ना म्हणून झाले. आता सगळं जाम केलं त्याने अडवणं. आता निघून गेला. आता गाडी लावूनच निघून गेला. चांगलं होतं गाडी काढून. अरे मागचं तर थांबलं पाहिजे का नको. मागाशी आपलं ट्रेन बसत होतं गाडी. ट्रेन बसत नाही. हा बघू शकता तुम्ही आजची गाडी मिरज निघाली पाहिजे का राजगुरुनगर हा गाडी अशीच लावून निघून गेला. आणि आता तिकडे येण्याची वाली लागली. अडकून बसली. तर त्यानं आडी घेऊन लावली. जरा माग घ्यायला सांग, जरा माग घ्यायला सांग. येऊ दे मला माग. तू सोड मागे. माग गाडी टूरवाला आला आता. गेलं. आया, थांब. थांब. उलटी मार, उलटी. इकडे मार रे. जाऊ दे. हळू. तिकडनं काढ म्हणा गाडी. कर्नाटकमध्ये मिळत नाही. हा नाही घेऊ दे माग. असं सरळ करतोय. येऊ दे. नाही येऊ द्या. तुमची जाऊ द्या. पाठी माग घ्या. नाही माग जरा सांग जरा. आता जे त्यांनी लावलं तिकडून. ए अरे ह्याची निघत नाही तिकडून. होय निघते ना. अरे याला सांग घ्या कर्नाटकवाल्याला मग. कशाची निघते आडवा लावलाय पुढे गाडी. कर्नाटक या तिकडं. तिकडनं घ्यायला सांग गाडी. येऊ दे म्हणा आता कर म्हणा. केलाय.
किती असणार अरे पण हे की मग एवढं महागा जागा आहे झालं आता काम झालं टेन्शन नाही. तेच म्हणतोय हे बाबा तिकडनं घे, तिकडनं घे. पुढं ये. इकडे ये. गणपतीला थांबणार नाही. हा कशाला आडवा थांब. ही गाडी जाते ना पुढे गेल्यावर बस दाबायला लावला जेवायला नाही बस. जेवण बिवण काय नाही. 3:30 वाजता. बघू शकता बाहेर किती ट्रॅफिक झालेलं असेल. फायनली मिरजच्या ट्रॅफिकमधून निघाली आहे गाडी. आत्ता आज एस टी डेपोमध्ये बाहेर पण ट्रॅफिक करून ठेवली. येताना इथं लिहिलंय नक्षत्र. मंडळी आपण आता चाललो आहोत सांगोल्याच्या दिशेने. इथून काहीतरी 85 किलोमीटर सांगोला आहे. आणि बाहेर पाहू शकता तुम्ही पावसाचं नामोनिशाणसुद्धा दिसत नाही. पूर्ण सुक्कं सुक्कं वातावरण आहे. या साईडला आपण बघू शकता पूर्ण सुक्कं सुक्कं वातावरण आहे. अजिबात पावसाचा थेंब देखील नाही आहे. लांबपर्यंत आपण बघू शकतो बिलकुल पावसाचं वातावरण देखील वाटत नाही. आपण जसं कोल्हापूर वगैरे सोडलं ना तेव्हापासून पाऊस जरा कमीच झाला आहे. गाडी नागाश फाट्याजवळ आपली गाडी आलेली आहे जेवणाकरिता. बघू शकता इकडे आपली गाडी पार्क झालेली आहे. देवगड अक्कलकोट बाजूला झालेली आहे. राजापूर तुळजापूर त्याच्या बाजूला आहे लांजा अक्कलकोट. लांजावरून आपण सुट्टी ना ही गाडी देखील बाजूला आलेली आहे. चला आपण आलो आहे नागज फाट्याजवळ. हॉटेलचं नाव आहे सुनील ढाबा. महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ अधिकृत बसस्थानक. चला जेवून घेऊया. तर आता मित्रांनो पोटभर जेवलेलो आहे. तुम्हाला आता तिकीट दर सांगण्याची वेळ आलेली आहे. आपलं देवगड ते अक्कलकोट तिकीट आहे 840 रुपये. महिलांकरिता हाफ तिकीट आहे. 65 वरील नागरिकांना हाफ तिकीट आहे. 75 वरील नागरिकांना फ्री तिकीट आहे. तो मंडळी पाहू शकता आपला ना देवगड ते तराळा गगनबावडा कोल्हापूर सांगली असा रूट कंप्लीट झालेला आहे. सांगोला पंढरपूर सोलापूर लास्ट ऑफ अक्कलकोट असं आपला राहिलेलं आहे. म्हणजेच सांगोला पंढरपूर आणि सोलापूर आपला रूट राहिलेला आहे आता कवर करण्याचा.
बघू आता सोलापूर किती वाजेपर्यंत येत आहे, त्याच्यानंतर आपल्याला ठरेल की अक्कलकोटला गाडी किती वाजता जाईल. सो मंडळी, गाडी आलेली आहे आपली सांगोला बस स्थानकमध्ये. बघू शकता सांगोल्याचं हे बस स्थानक आहे आणि आपला आता रूट पूर्ण झाला आहे सांगोल्यापर्यंत. बाकी राहिले पंढरपूर आणि सोलापूर. सो मंडळी, सांगोला म्हटलं म्हणजे आपल्याला लक्षात येते ते डाळिंब शेती. डाळिंब शेतीसाठी आहे ना सांगोला एक नंबर आहे. म्हणजे डाळिंब शेती चांगले करतात आणि इथे जे डाळिंब होतात ना ते डायरेक्ट ट्रान्सपोर्टला जातात. म्हणजे एवढी भारी शेती होते. चला पंढरपूर चला. रामकृष्ण हरी माऊली. आपण आलेलो आहोत पंढरपूरला. आता माईक भिजला ना पाहिजे. बघू शकता 5:14 झालेली आहेत आणि आपण पोचलेलो आहोत पंढरपूर बसस्थानकमध्ये. मित्रांनो पाहू शकता एक नंबर असं बसस्थानक आहे. खूप मोठं असं बसस्थानक आहे आणि आपल्याला यावर्षी पंढरपूरला यायला जमलं नाही, त्यासाठी खरंच सॉरी. आपल्याला थोडी अडचण होती, फॅमिली प्रॉब्लेम असतात, तसं होतं. जाऊन दे. चला आपण आलो आहोत आता पंढरपूरला. 5:14 आपला प्रवास आजचा आहे अक्कलकोटपर्यंत. चला आता आपल्याला पंढरपूरपर्यंत रूट कंप्लीट झालेलं आहे. आता राहिलं आहे सोलापूर आणि अक्कलकोट. आणि असं हे पंढरपूरचं ST डेपो. मला असं वाटतं 25 की 26 पलाट आहेत या डेपोला. ते लागले त्याला. रस्ता पण त्याच्यात आवडतोय. हां
चला मित्रांनो 6:42 झाले आणि आपण आता आलो आहोत सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकमध्ये. मंडळी सोलापूर मराठवाडा बसस्थानकला लागूनच सोलापूर मध्यवर्ती बसस्थानक आहे आणि आपली गाडी मध्यवर्ती बसस्थानकमध्ये आलेली आहे. बघू शकता पलाट क्रमांक 3ला जाते. चला मित्रांनो, गाडी निघाली आहे सोलापूरवरनं. आता आपला लास्ट स्टॉप असणार तो म्हणजे अक्कलकोट. आता थोडा दिवस होईल काळोख. तो काळोखात तुम्हाला काय दाखवायला भेटणार नाही. सो फायनली मित्रांनो, आपण अक्कलकोट बस स्थानकामध्ये पोचलेलो आहोत आणि पाहू शकता अक्कलकोटचं हे बस स्थानक काम चालू आहे तिकडे. हे आहे अक्कलकोटचं बस स्थानक. तिकडे चालू आहे आपलं काम बस स्थानकचं. चला आता ही गाडी मंदिरापर्यंत जाणार नाही, कारण की आज गुरुपौर्णिमा निमित्त भरपूर गाड्या आलेल्या आहेत, भरपूर प्रवासी आलेले आहेत. त्याच्यामुळे गाडी मंदिरापर्यंत जाणार नाही, आपल्याला अक्कलकोटच्या बस स्थानकमध्ये पोहोचवलेलं आहे. आता इथून आपण रिक्षा करून मंदिरापर्यंत जाऊया. 8:09 झालेले आहेत. आपण लाईनीमध्ये आलेलो आहोत. 8:09.
चला मंडळी, गुरुपौर्णिमा निमित्त आपण स्वामी दर्शन घेतलेलं आहे. हा प्रवास कसा वाटला आहे नक्की एकदा कमेंट करून सांगा. आता व्हिडिओ आलो मी एंड करायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. सो मंडळी, तुम्ही अक्कलकोटला आलात ना आणि भक्तनिवासमध्ये राहण्याची जर सोय तुम्हाला पाहिजे असेल ना तर अशा प्रकारे भक्तनिवासची 250 रुपयामध्ये अशी गादी आप तुम्हाला भेटते आणि त्यावर तुम्ही झोपू शकता. हे सगळ्यात ना गाद्या बुक झालेल्या आहेत. पहिल्या माळ्यावर हॉल आहे, अशी दुसऱ्या माळ्यावर देखील हॉल आहे. सेम अशी रूम असते आणि आपल्याला चार्जिंगची सुविधा देखील दिलेली आहे. चार्जिंग करू शकता तुम्ही इथे. आणि मला जो बेड भेटला आहे ना त्याचे समोरच बघा स्वामींचं दर्शन होतं. मस्त बेड भेटला आणि नंबर पण आपल्या बेडचा 150 आहे.